नमस्कार. अश्विनी अक्षय दुनियेची करूया सुरू. अ, अनघाच्या आयुष्यामध्ये अजून एक घटना घडली. ती म्हणजे आता मी तुम्हाला बोलली, ती उजळून निघाली, आनंदाने उजळून निघाली. आता तुम्ही म्हणाले, आनंदाने उजळून निघायला एवढं झालं तरी काय नक्की तिच्या आयुष्यामध्ये? की आता उजळून निघाल्यानंतर मेनली आपल्या डोक्यात येतं की असं उजळून निघालं म्हणजे काय? नक्की काय झालं? तिने तिने असं काय फेस वॉश लावला की त्याला ग्लो येऊन ती अशी उजळून निघाली? नाही, नाही, तेवढं नाहीये. उजळून निघाली या कारणासाठी कारण गेल्या आठवड्यात तिच्या ऑफिसमध्ये पार्टी होती. आता पार्टीमध्ये असताना तिच्या तोंडून चुकून काही अयोग्य शब्द ती एका सहकार्याला बोलली. तिचा हेतू चांगला होता, पण बोलण्याची पद्धत चुकीची होती. आता हे सगळं घडलं. आता एखाद्या वेळेस गोष्टी घडल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. शेवटी ब्रह्मदेव जरी आले, तरीही काही होऊ शकत नाही. कारण का ती गोष्ट घडलेली आहे. गोष्ट घडली की झाली. बरं, ह्याच्यानंतर तिच्या बाबतीत पण असंच झालं. तिने स्वकरुणेचा सराव केला असल्यामुळे ती या वेळेला स्वतःला दोष न देत बसली. नाहीतर जर स्वभावानुसार पहिली अनघा असती, तर तिने स्वतःला इतके दोष दिले असते ना, विचारायलाच नको. अहो, आपल्यालाच अहो, तुम्हीच स्वतः त्याच्यामध्ये तिच्या रोलमध्ये येऊन बघा ना, की कल्पना करा, की तुमच्या बाबतीत असं घडलंय, माझ्या बाबतीत असं घडलं. आपण किती काय-काय बोलू, की तू चुकीचीच आहे, तुला काही कळतच नाही, तू कधीच नीट वागत नाही, असे बरेचसे दोष दिले असतात. पण यावेळेला तिला आश्चर्य वाटलं, की तिला स्वतःला तिने स्वतःला एकही दोष दिला नाही. तर तिने ती परिस्थितीला सामोरी गेली. ती म्हणाली, "ठीक आहे अनघा, असं होणं साहजिक आहे. तुझ्याकडून चूक झालेली आहे. पण त्यामुळे काही जग बुडत नाहीये. त्यामुळे काही थांबणार नाहीये. तू या चूक झालेली आहे, त्याचा पश्चात्ताप पण तुला आहे. मग तू हे अ, सहजरित्या चांगल्यारीत्या या गोष्टीला पूर्णविराम देऊ शकतेस." अनघाला ही गोष्ट पटली. तिने नेक्स्ट डेला म्हणजे पुढच्या पार्टीच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी तिने त्या सहकार्याची माफी मागितली. तिला खूप मोकळं आणि छान वाटत होतं. कारण का तिने जे कृत्य केलं होतं त्याबद्दल तिने माफी मागितल्यामुळे तिचंही मन हलकं झालं होतं. कारण का आपल्याला काय असतं, की आपण चूक करतोय, तर ती आपल्याला स्वतःला कळणं आणि ती कळल्यानंतर त्याच्याबद्दल माफी मागणं. हे कुठेही चुकीचं नाहीये किंवा खूप कमी लेखण्याची गोष्ट नाहीये. तुम्ही त्या गोष्टीला अ, मान्य केलं, चुकीला चुकीची माफी मागितली, तर तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये अजून भरपूर काही आहे. या माझ्या पहिल्या प्रकरणामध्ये जे आपण आता इथे संपवतोय अनघाच्या दृष्टीमध्ये. तर तुम्ही नक्की मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते. स्वकरुणाचं हे पुस्तक नक्कीच वाचायला घ्याल. माझ्या या गोष्टी ऐकून तुम्हाला नक्कीच एक नवीन उमेद येईल आणि तुम्ही पण हे पुस्तक खरेदी कराल अशी आशा करते. आत्ताच्या दिवसांसाठी एवढंच. लवकर भेटू. धन्यवाद.